पाहायला मिळतो अंकित. नॉन स्ट्राईक एंडला शैलेश मध्ये अंकित मुखर्जी आणि शैलेश मध्ये ही सलामीची जोडी. बॉलिंग मार्ग वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन पॉवर बाज गोलंदाज यतीश बिर्जे. स्ट्रायकिंग एंडला अंकित मुखर्जी. यतीश बिर्जेचा पहिला बॉल. यस, गुड लेंथ वरनं थोडासा बाहेर काढण्याचा केला गेलेला प्रयत्न. सन्मान दिला गेला या बॉलला. सॉफ्टवेअरने प्लेड केला. फॉलो थ्रू मध्ये बॉल फील्ड केला जातोय. डॉट बॉलने षटकाला इथे सुरुवात करताना यतीश पाहायला मिळेल. पुढील चेंडू घेऊन यतीश. ओहो, यावी लेग ब्रेक होता. ऑफ स्टिकच्या बाहेर राहतोय, खूपच बाहेर राहतोय बॉल. पंच आशिष धुंदूर यांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल करार केला गेलाय. अतिरिक्त स्वरूपात मिळालेले 1 रन. संघाचं खाते इथे होते ओपन. स्कोर कार्ड इथे ओपन केलं गेलंय अतिरिक्त दाबेने. यावी स्टेट खेळ आहे. क्लासी शॉट पाहायला मिळतोय. वेल टाइम शॉट इथे पाहायला मिळालाय. अंकित मुखर्जीच्या बॅट मधनं धमाका. 6 धावा. अंकित आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण यावी दर्शकांच्या माध्यमातून मयुरेश बोरकरने पकडलेला एक अप्रतिम झेल. यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा होता इथे प्रयत्न, परंतु पुढील चेंडूवरती इथे कॅच आडून माघारी परततोय. विजय शिंदेच्या माध्यमातून पकडली गेलेली कॅच इथे पाहायला मिळते. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. आणि इथे कॅच मात्र पकडली गेले. अंकित मुखर्जी डकआउटच्या दिशेने पहिला धक्का. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबला इथे बसतोय. एक षटकार पहिल्या चेंडूवरती लगावला होता इथे जरूर, परंतु त्याच पुढील चेंडूवरती इथे कार धोन माघारी परततोय. कोणता फलंदाज यावी मैदानाच्या आतमध्ये उतरवला जाईल, आणला जाईल. साहिल मदार याच्यावरती असेल संघाचा दारोमदार. पहिल्या मॅच मध्ये निराशा याच्या पदरी पडलेली पाहायला मिळाली. गोल्डन डकचा शिकार ठरला होता. साहिल मदार कामगिरी करायची याला दमदार, कारण जे पहिल्या सामन्यामध्ये आपल्याकडून घडले त्याची पुनरावृत्ती दुसऱ्या सामन्यामध्ये करून चालणार नाही आहे. त्यामुळे साहिलला यावी थोडा वेळ घेऊन, ज्याप्रमाणे सचिन मोरे इथे खेळला, शेवटच्या षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि मॅच विनिंग परफॉर्मन्स देताना इथे आपण पाहिलंय, त्याच पद्धतीची खेळी कुठेतरी साहिल मदारला करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकापर्यंत राहून धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. आणि एकदा का आपण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सेट झालात की त्यानंतर तुम्ही इथे पाहिजे तशी फलंदाजी ते करू शकता. कारण आतापर्यंत आपण तेच चित्र पाहत आलो आहे. पहिल्या रात्रीमध्ये भूषण गोळे, शुभम मुरकर यांनी केलेला धमाका. दुसऱ्या मॅचमध्ये आदित्य पाटीलने केलेला धमाका. आणि त्यानंतर थोड्याच वेळापूर्वी खेळला गेलेला सामना आणि त्यामध्ये सचिन मोरेने केलेली अप्रतिम फलंदाजी. यस, यावेळी साहिल मदार सॉफ्ट हँडचा वापर करून स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळतोय. 1 रन इथे मिळते. स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या पोहोचेल 8 या अंकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक यतीश बिर्जे. नेक्स्ट बॉल. शैलेश मध्ये थोडासा पुढे सरसून खेळण्याचा प्रयत्न. चॅम्पियन कॅच करण्याचा इरादा इथे होता. समर्पण लाजवाब पाहायला मिळते. सर्वेश गुरवच्या माध्यमातून सर्व काही पणाला लावले गेलं पाहायला मिळालं. बॉल पर्यंत पोहोचलाही होता, परंतु गॅदर मात्र करू शकला नाही. निसटलाय झेल. एक संधी मात्र इथे मिळेल. त्यावेळी शैलेश मध्ये याला 1 रन संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 9. यावेळी गती कमी होती. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला गेलेला बॉल. त्यामुळे डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक समाप्त होते ते यावेळी पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक यावेळी यशस्वी ठरलंय असं म्हणावं लागेल, कारण 1 मोहरा गारद केलाय. अंकित मुखर्जीला डगआउटचा दाखवला गेलेला रस्ता आणि यतीश बिर्जे यशस्वी ठरलेला गोलंदाज. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा.
लगातार 2 सामने जिंकून लक्ष्मीकांत भाटे संघ क्वार्टर फायनलमध्ये एंटर झालाय. परंतु या सामन्यामध्ये जो विजयी ठरेल तो राम जानकी संघासोबत खेळण्यासाठी सज्ज होईल. राज शिवगण पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन रनिंग ट्रॅकमध्ये थोडासा डिस्टर्बन्स, त्यामुळे अंतिम क्षणी स्वतःला रोखले आणि परत रनिंग ट्रॅकमध्ये पॉलिंग मार्कमध्ये ते सज्ज होईल. शैलेश मध्ये स्ट्रायकिंग एंडला. टप्पा खूपच जास्त अतिरिक्त मिळालेला बाउन्स, पंचांचा समांतर हातामध्ये आलेला इशारा. 1 रन वाईटच्या स्वरूपात धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन स्थिरावेल. कॉन्क्रीटचं थोडंसं एक क्रीडांगण आहे, त्यामुळे अतिरिक्त बाउन्स इथे मिळालेला पाहायला मिळाला. जेवढा तुम्ही ताकदीने बॉल फेकण्याचा प्रयत्न कराल तेवढा चांगला बाउन्स इथे मिळतानाही दिसलाय. काही चेंडू स्किट होताना ते आपण पाहिलेत. धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचले. शांत वातावरणामध्ये चाललेला आता शांततामय सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ज्यावेळी सेकंड इथे सुरू होईल त्यावेळी मात्र थोडीशी एक वेगळी ऊर्जा दर्शकांमध्ये आणि त्याचबरोबर आमच्यामध्येही एक निर्माण होत असते. कारण थोडीच थोड खेळ इथे आतापर्यंत केलाय. उत्तराला प्रत्युत्तर दिलं गेलं, आव्हानाला प्रति आव्हान इथे दिलं गेलंय. पलटवार ही करताना आपण पाहिले आणि त्यामुळे रोमर्षक झालेले सामने हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले. ते जय भैरव चषक 2025 या पर्वाचं. रजत मुंडे पहिली हाफ सेंचुरी, त्यानंतर पहिली हॅट्रिक करणारा गोलंदाज इथे आपण पाहिला आणि पहिले मेडन होल फेकणारा ही गोलंदाज आपण पाहिले. सर्व काही पहिल्या रजनीमध्ये आपण पाहिलं. परंतु त्यानंतर या तिसऱ्या रजनीमध्ये सलग 4 चेंडूवरती 4 विकेट घेण्याची किमया करणारा ही गोलंदाज आपण पाहिले. धावसंख्या 12 असताना पुढील चेंडू घेऊन टप्पा होता, परंतु ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर राहिलाय बॉल. परंतु बॉलपर्यंत पोहोचण्याचा इथे प्रयत्न केला गेला नाही आहे आणि त्यामुळे आलेला हा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. यस, तिसऱ्या अंपायरकडे दाद इथे मागितली जाते. कारण फलंदाजाने जर शफल इथे केलं असेल तर तो बॉल मोस्टली वाईड करार केला जात नाही. बघूया काय येतोय निर्णय. यस, थर्ड एम्पायर डिसिजन वाईड बॉल. वाईड बॉल इथे करार केला गेलाय. 1 रन इथे अतिरिक्त स्वरूपात इथे मिळते. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. धावसंख्या 13 अंकावरती जाऊन पोहोचेल. साहिल मदार स्ट्रायकिंग एंडला. वैयक्तिक 1 धावसंख्येवरती खेळतोय. त्यानंतर आलेले 2 डॉट बॉल इथे पाहायला मिळाले. 3 चेंडूंचा सामना केला तो साहिलने. यावेळी ऑन साइडला खेळ आहे. सीमारेषेच्या दरम्यान चेंडू पाहायला मिळतोय. 1 बॉल सीमारेषा पार जाईल. चौकार पाहायला मिळेल. साहिल मदार कामगिरी करतोय इथे दमदार. 4 धावा. धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचते. पॉवर प्लेचं प्रगतीपथावरती आहे ते दुसरं षटक. राज शिवगण. पहिला चेंडू वाईड पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती घेतली गेलेली सिंगल. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती लेग बाईस. त्यानंतर आलेला वाईड बॉल आणि पुढील चेंडूवरती लगावला गेलेला हा चौकार. साहिल मदार आणि याच्याकडून केली गेलेली एक चांगली सुरुवात. लो फुल टॉस आहे. बॅटची एज घेतले. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होते बॉल. 1 रन सिंगल स्वरूपात इथे मिळते. धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचेल. लो फुल टॉस होता. टप्पा इथे थोडासा चुकला त्यामुळे बीमर पाहायला मिळालंय आणि अंतिम क्षणी बॉल
बॉलला फक्त दिशा दिली गेली, टक्कललं गेलं ते लेग साईडला, जिथे घोषित क्षेत्र आपल्याला पाहायला मिळालं. यावेळी कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका, डीपला क्षेत्ररक्षक आहे, बॉल फील्ड करताना तो पाहायला मिळेल. एकच रन इथे मिळते. सचिन शिंदे होता ज्याने पहिली कॅच या सामन्यात ती पकडली होती आणि आता सचिन बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे करताना दिसला. त्याने अंदाज घेतला की आपण प्रॉपरली गॅदर करू शकणार नाही, परंतु धावा रोखण्यावरती त्याने लक्ष इथे दिलं आणि त्यामुळे 3 धावा त्याने इथे रोखल्या. आखूड टप्पा आहे, पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु बॉल येतोय सर्वेश गुरवच्या दिशेने. सर्वेश बॉल इथे फील्ड करेल, फेकी करेल, तोपर्यंत मिळेल ती 1 रन. षटक क्रमांक समाप्त होते ते यावी दुसरं. पॉवर प्लेचा 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या पाहायला मिळते ते 20. एक गडी इथे गमावलंय. तो गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाने 10च्या सरासरीने चाललेली धावगती इथे आपल्याला पाहायला मिळते. साहिल मदार मैदानाच्या आतमध्ये आहे. वैयक्तिक आपण जर पाहिलं तर 7 धावसंख्येवरती तो खेळतोय. एक चौकार त्याने लगावलाय. साहिल मदार जर मैदानात जास्त वेळ त्याने दवडला तर हा फलंदाज आक्रमक फलंदाज आहे. प्रभावित केले तमाम रत्नागिरकरांना असा खेळाडू साहिल मदार. पहिल्या मॅच मध्ये गोल्डन डक, परंतु या सामन्यामध्ये थोडीशी संयमी इथे खेळ दाखवतोय. आयुष्य असू द्या किंवा कोणताही खेळ असू द्या, आपल्याला समयीसारखं तेवता आणि सल्फर डायऑक्साईड सारखं पेटताही आलं पाहिजे, परंतु केव्हा तेवायचं आणि कधी स्फोटक बनायचं हे मात्र आपण ज्या स्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये असतो त्याच्यावरती अनुसरण असतं आणि त्या अनुसरून आपल्याला खेळ करायचा असतो. ज्याप्रमाणे सचिन मोरेने कामगिरी केली, सुरुवातीला अतिशय शांत संयमी खेळ करताना दिसला आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये मात्र आक्रमक झालेला, विस्फोटक झालेला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्क आहे, लो फुल टॉस, पायावरती आदळतोय बॉल, पंचांचा डिसिजन येतोय लेग बाईज. 1 रन मिळते. धावसंख्या 21. 21. स्ट्रायकिंग एंडला साहिल मदार इथे येईल. बॉलिंग मार्कवरती पुढील चेंडू घेऊन अक्षय करळकर, ज्याने या स्पर्धेमध्ये कारनामा केलाय. सलग 4 चेंडूवरती 4 विकेट घेणारा अक्षय करळकर, मॅन फ्रॉम लांजा. जय भैरव चषक 2025 पहिला गोलंदाज. सलग 4 चेंडूवरती 4 विकेट आणि निर्धाव षटक. ही किमिया करणारा हा खेळाडू लांजा गावाला बिलॉंग करतो, लांजा तालुक्याला बिलॉंग करतो. अक्षय करळकर पुढचा चेंडू घेऊन आखूड टप्पा होता, पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. सर्वेश गुरव लगातार दुसरा झेल इथे त्याच्या हातामधून निसटतोय, निराश करतोय तो संघाला. संधी होती इथे, परंतु संधीचा फायदा मात्र इथे झाला नाही. 1 विकेट प्राप्त होऊ शकली असती, मोहरा इथे गारद होऊ शकला असता, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर तरला नाही तर योग्य खेळाला इथे महत्व दिलं जातं. तो खेळ इथे मात्र सर्वेश गुरव कडून झाला नाहीये. 2 झेल इथे निसटलेत सर्वेशच्या हातातून. यावी परफेक्ट यॉर्क होता, लाजवाब डिलिव्हरी ते पाहायला मिळाली. ब्लॉक होल, तो क्रॅकिंग डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. धावसंख्या 23 रन, 23 धावा. 23 अंकावरती पोहोचलेली धावसंख्या. विकेट, नेक्स्ट बॉल आणि त्यानंतर इथे लगावला गेलेला मोठा फटका. साहिल मदार कामगिरी करतोय दमदार, बॉल दबडतोय सीमारेषा पार आणि इथे साहिल मदारचा ब्रँडेड षटकार. जय भैरव चषक षटकार इथे पाहायला मिळालाय. साहिल मदार इथे आक्रमण करताना इथे दिसतोय. ज्याच्यावी त्याच्या रडारमध्ये बॉल सापडेल त्यावेळी अशाच पद्धतीने तो फलंदाजी करेल, कारण थोडा वेळ त्याने इथे मैदानाच्या आतमध्ये दवडलाय, अंदाज इथे घेतलाय या विकेटचा आणि तो इथे आता आक्रमण करण्यासाठी इथे सज्ज झालाय. त्यामुळे त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार खूप काही सांगून जाईल, आत्मविश्वास वाढवून जाईल. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये घेतली जाणारी पहिली रन फलंदाजासाठी खूप महत्त्वाची असते, आत्मविश्वास वाढवणारी असते, त्याचप्रमाणे घेतली गेलेली पहिली रन इथे आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर लगावला गेलेला चौकार आणि त्यानंतर इथे आता मात्र तो आक्रमण करताना षटकार ठोकताना पाहायला मिळालाय तो साहिल मदार. पुढील चेंडू
यावेळी लो फुलटॉस बॅटवरती घेतला अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या दरम्यान नॉस्ट्राईक खेळला केला गेलेला थ्रो वन बॉल फील्ड केला जाईल परंतु चित्याची चपळा इथे पाहायला मिळाली. शैलेश मदने आणि साहिल मदार यांच्यामध्ये चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन आणि परफेक्ट रनिंग बिटवीन द विकेट. त्यामुळे एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्यात यशस्वी ठरली ती ही जोडी. 2 धावेने धावसंख्या पोहोचते 31 या अंकावरती. षटक क्रमांक समाप्त होते ते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ते 31. पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेलेल्या 9 धावा त्यानंतर सलग 2 षटकांमध्ये पाहायला मिळतात त्या 11 धावा. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न. धावसंख्या 31 रन लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 18 चेंडूंचा खेळ इथे बाकी असताना बॉलिंग मार्गवरती इथे दाखल होतोय गोलंदाज राज शिवगण. राईट हँड राऊंड दी विकेट. आखूर टप्पा कडे खेळला गेलेला फटका सीमारेषेच्या दरम्यान आहे. प्रयत्न केले गेलेत असफल ठरतील प्रयत्न परंतु बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. लाजवाब फटका यावेळी लॉंगॉनच्या डोक्यावरून जातोय. लॉंगॉनच्या खेळाडूने प्रयत्नही केले परंतु तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. असफल ठरले प्रयत्न परंतु यावेळी यशस्वी ठरला तो फलंदाज. 6 धावा इथे मिळाल्यात. शैलेश मधनेच्या बॅटमधून निघालेला षटकार आणि त्यानंतर लगातार आणखीन एक दमदार षटकार. बॅक टू बॅक लगावतो षटकार. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला. पहिला फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून दुसरा फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आहे. बॉल होतोय तडीपार. 6 धावा लगातार 2 चेंडूवरती लगावले गेलेले षटकार इथे पाहायला मिळाले. शैलेश मधने अप्रतिम फटकेबाजी करताना इथे दिसतोय. धावसंख्या 43 रन 43 धावा. या जोडीकडून धमाकेदार कामगिरी गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब साठी होताना इथे दिसते. साहिल मदार एका बाजूने आक्रमण करताना दिसला तर दुसऱ्या बाजूने शैलेश मदने यांनीही आपला दमखम दाखवलाय. पुढील चेंडू राज शिवगण. यावेळी पॉइंट कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका आहे. सर्वेश बॉलचा पाठलाग करताना इथे दिसेल परंतु बॉल मात्र थांबणार नाही. तो जाईल सीमारेषेच्या पार. आणखीन एक चौकार शैलेश मधनेच्या बॅटमधून. राजचं हे षटक इथे महागड ठरतंय कारण शैलेश मधनेने केलेलं आक्रमण शैलेश मधनेने केलेला हल्ला इथे पाहायला मिळालाय. 2 षटकार 1 चौकार या षटकामध्ये लगावले गेलेत. शैलेश मधनेची सुटलेली कॅच आणि कशी समाप्त होणार ही मॅच हे आपल्याला मात्र दुसऱ्या सत्रामध्ये पाहावं लागेल. राज शिवगण पुढचा चेंडू घेऊन शैलेश मधनेसाठी फेकला झालेला वेगवान चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सभा होतोय आणि इथे कॅच आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. शैलेश मधनेच्या स्वरूपात दुसरा धक्का गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबला इथे बसतोय. दुसरा धक्का इथे बसतोय. शैलेश मधने या निराशून डगआउटच्या दिशेने बदल बॅटची घेतली गेलेली एज यष्टीरक्षकाने केलेले अपील आणि त्यामुळे कॅच आउटचा दिला गेलेला निर्णय. धावसंख्या 2 गडी बाद 47-47. चौथं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे परंतु आपली कामगिरी आपल्यावरती सोपवली गेली जबाबदारी त्याने पार केली असं म्हणावं लागेल. शैलेश मधनेच्या माध्यमातून चांगलं दमखम दाखवलंय. 2 मोठे फटके 1 चौकारी पाहायला मिळाला 2 षटकारी पाहायला मिळाले. वैयक्तिक 20 धावांची दमदार खेळी करून तो यावेळी डगआउटच्या दिशेने परतलाय.
आणि त्याची जागा घेण्यासाठी स्वप्नील सावंत सामना करण्यासाठी सज्ज होईल. तो राज शिवगणे याचा. आणि याही वेळी ब्लॉक होलला टार्गेट करणारा हा फेकला गेलेला बॉल ऑन साईडला खेळलाय. डीपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यतीश आहे नॉन स्ट्राईक एनला थ्रो करेल. तत्वर घेतली जाईल ती 1 रन. प्रत्येक बॉलवरती रन बनवण्याचा प्रयत्न इथे चाललाय आणि हे तेवढंच महत्त्वाचं असं. आणि उत्कृष्ट क्रिकेटपटूची ती ओळख असते कारण तुम्ही धावा आपल्या संघासाठी कशा पद्धतीने गोळा करता. कारण चौकार षटकार लगावलं म्हणजे क्रिकेट नाही आहे, ते सिंगल डबल घेत पुढे जाणं म्हणजे ही क्रिकेट आहे. ते क्रिकेट इथे खेळणं गरजेचं आहे. परंतु याही वेळी वेगवान चेंडू साहिल मदारच्या अंगावरती जाऊन आदळतोय. खूपच वेगवान फेकला गेलेला हा बॉल होता. षटक क्रमांक समाप्त झाले ते यावी 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 48. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. जो एका बाजूने एका एंड करून चांगली फलंदाजी करताना इथे दिसतोय. 1 षटकार 1 चौकार त्याने ठोकलाय. आणि स्वप्नील सावंत वैयक्तिक 1 धावसंख्येवरती यावेळी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. षटक क्रमांक प्रगतीपथावरती इथे सुरू होईल ते 5वं. अक्षय करळकर मॅन फ्रॉम लांजा वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघाच्या माध्यमातून 5वं षटक. फील्डवरती दिली जाते नजर. हेमंत कांबळे यष्टीरक्षकाची भूमिका इथे बजावतोय. सर्वेश यावी कव्हर पॉइंटला घेतला गेलाय. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय 30 यार्ड सर्कलच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर डीपला लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. बेस्ट ऑफ प्लेयर सीमारेषेच्या दरम्यान कॅचिंग पोझिशनला इथे पाहायला मिळत आहेत. आणि इथे आलेला डॉट बॉल अक्षय करळकरच्या माध्यमातून आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये आणि लगातार दुसरा सामना खेळत असतानाही चांगली गोलंदाजी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले. लो फुल टॉस बॅटवरती घेतले. पायवरती आदळतोय बॉल. नॉन स्ट्राईक एनला केला गेलेला थ्रो इथे पाहायला मिळाले. परंतु 1 रन सहजपणे इथे प्राप्त केले गेले. धावसंख्या 49. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब प्रथम फलंदाजी करत असताना विशेष असा कोणताही मोठा बदल इथे या बॉलमध्ये पाहायला मिळत नाही. परंतु यावेळी क्लासी शॉट मनगडाचा वापर करून खेळला गेलेला फटका साहिल मदारच्या माध्यमातून ऑन साईडला डीपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. एका धावेसाठी दिला गेलेला कॉल आणि सहजपणे प्राप्त केली गेलेली 1 रन. धावसंख्या पोहोचेल 50 या अंकावरती. अर्धशतक यावेळी स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. पुढील चेंडू लो फुल टॉस आहे. फक्त दिशा दिले. नजाकत भरा खेळला गेलेला फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय तो डिक्लेअर झोन मध्ये. त्यामुळे मिळतील फक्त 2 धावा. धावसंख्या पोहोचेल 52 या अंकावरती. फटक्यामध्ये नजाकत होती. फक्त दिशा दिली गेली होती. गती चांगली होती त्यामुळे उंच हवेमध्ये पाहायला मिळालेला बॉल परंतु डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल झाला त्यामुळे मिळाले फक्त 2 धावा. आखूड टप्पा होता. यावेळी पॉईंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा इरादा इथे त्याने दर्शवला होता परंतु बॅटची बाहेरील कडा इथे घेतले. सेकंड स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होईल. यष्टीरक्षकाच्या बॅक साईडला जाऊन ड्रॉप होईल त्यामुळे मिळतील डिक्लेअर स्वरूपात ती 1 रन 1 धाव. धावसंख्या 53.
आणि याही वेळी यॉर्क फेकण्याचा इरादा होता तो गोलंदाजाचा. लो फुलटॉस बॅटवरती घेतला गेलाय. डीप मिड विकेटला बॉल फील्ड केला जातोय. 1 रन आणि षटक क्रमांक समाप्त होते ते 5वं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54, 54 धावा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. साहिल मदार आणि स्वप्नील सावंत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना 2 गडी बाद 54 धावा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. दोन गडी बाद 54. प्रथम फलंदाजी करतोय तो गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब. या सामन्यामध्ये जो जिंकणार आहे तो रामजानकी गावकडी संघासोबत प्री क्वार्टरचा सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. बॉलिंग मार्गवरती इथे परिवर्तन झाले. शेवटचे 6 चेंडू दवदेश्वर नाणी संघाच्या माध्यमातून आकाश रेवाळे आहे ना, आकाश रेवाळे शेवटच्या 6 चेंडूंचा मारा घेऊन इथे सज्ज होतोय. समोर स्वप्नील सावंत. फेकला गेलेला बॉल लाजवाब हिट पाहायला मिळतोय. स्वप्नील सावंत दमखम दाखवतोय आणि बॉल लदबडतोय. 6 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे स्वागत केले आकाश रेवाळेचं आणि या आकाशच्या पहिल्याच बॉलला दाखवला गेलाय. बॉलला आकाश गगनचुंबी असा पाहायला मिळालेला फटका 6 धावा देऊन जाईल. यावेळी सर्वेश पुढे येतोय आणि चर्चा करतोय ते आकाश रेवाळे सोबत. कशा पद्धतीने आपण गोलंदाजी केली पाहिजे, कुठे टप्पा ठेवला पाहिजे याची चर्चा सर्वेश गुरव आणि आकाश रेवाळे यांच्यामध्ये झालेली पाहायला मिळाली. सूचना देऊन तो आपल्या फील्डच्या जागी जातोय. एक्स्ट्रा धावा देऊन इथे मात्र चालणार नाहीयेत. कव्हर पॉइंटच्या दिशेने सर्वेश सज्ज होईल. पुढील चेंडू आखूर टप्पा इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न, परंतु बाईच्या स्वरूपात मिळेल ती 1 रन. प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय. एक चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, सुरेख क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 61, 61 धावा. टप्पा मिड विकेटच्या दिशेने चांगला प्लेस शोधलाय. साहिल मदार कामगिरी करतोय दमदार आणि खेचतोय इथे आणखीन एक शानदार चौकार. 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 65 या अंकावरती जाऊन पोहोचेल. एक चांगली सुरुवात झाल्यानंतर शेवटही चांगला होत असतो आणि गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ते समीकरण आणि त्याला अनुसरण केले गेलेली फलंदाजी, चांगली सुरुवात आणि तेवढाच चांगला शेवट इथे बनवण्याचा प्रयत्न आहे तो फलंदाजांचा. कडेकडे खेळला गेलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. 1 रन इथे मिळते. नॉन स्ट्राईक एंडला येईल तो साहिल मदार आणि स्ट्रायकिंग एंडला असेल स्वप्नील सावंत. धावसंख्या 66. प्रगतीपथावरती आहे ते शेवटचं षटक. 2 गडी गमावलेत गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाने. फलंदाजी ते सज्ज झालाय. आखूर टप्पा होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक 1 रन. सिंगल वरती समाधान इथे मांडावं लागतंय. दबाव यावेळी क्षेत्ररक्षकावरती करण्याचा कोणताही प्रयत्न या जोडीने केला नाहीये. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज इथे दाखल होतोय. लो फुल टॉस आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळ आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी होतोय का? यस, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी झालाय. 2 धावा इथे मिळत आहेत. निर्धारित 6 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 6 षटकांमध्ये गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्या गेल्यात. 69 धावांचं लक्ष इथे ठेवलं जात आहे ते दावदेश्वर नाणी संघासमोर. अतिशय अप्रतिम केली गेलेली फलंदाजीला सुरुवात आणि त्यानंतर साहिल मदारने केलेली दमदार कामगिरी
आणि त्यामुळे इथे एक फायटिंग स्कोअर इथे उभा केला जातोय. कशा पद्धतीने दिली जाईल फाईट, कसं केलं जाईल वातावरण टाईट, हे या मुकाबल्यामध्ये पाहायला मिळेल. चर्चा चालली, बातचीत चालली, प्लॅनिंग इथे आखलं जात आहे. कुणाला कधी थाडायचं, कुणाला कोणत्या गोलंदाजाविरुद्ध आपल्याला हल्ला केला पाहिजे याची चर्चा दौदेश्वर नाणी संघाच्या माध्यमातून इथे केली जाईल. परंतु चर्चा करून चालणार नाही, तर मैदानाच्या आतमध्ये त्या दर्जाचा खेळ इथे सादर करणं आवश्यक असणार आहे. अंकित मुखर्जी वैयक्तिक 6 धावसंख्येवरती तो डगआउटच्या दिशेने परतला. 3 चेंडूंचा त्याने सामना केला. शैलेश मधने 9 चेंडू तो खेळला आणि 20 धावांची दमदार खेळी पाहायला मिळाली. कॅच आउट होऊन तो माघारी परतला. परंतु मैदानाच्या आतमध्ये साहिल मदार आणि स्वप्नील सावंत या दोघांनी मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली. 14 चेंडूंचा सामना करत 24 धावा बनवल्या नाबाद त्या साहिल मदार याने आणि स्वप्नील सावंतनेही 9 चेंडूंचा सामना केला आणि 13 धावा इथे बनवल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 69 धावांपर्यंत मजल मारली गेली. ती गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाच्या माध्यमातून 70 धावांचं लक्ष दौदेश्वर नाणी संघासमोर. बॉलिंगवरती आपण पाहूया. बॉलिंगच्या माध्यमातून जर इथे विचार केला तर यतीश बिर्शेने फेकलेलं पहिलं षटक, 9 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त केली. राज शिवगण ज्याने दुसरं षटक पॉवर प्लेचं हाताळलं, त्या पॉवर प्लेच्या त्या षटकामध्ये 11 धावा त्याने खर्च केला. त्यानंतर अक्षय करळकर मॅन फ्रॉम लांजा याच्या माध्यमातून फेकलं गेलं तिसरं षटक, 11 धावांचं ते षटक इथे पाहायला मिळालं. परंतु राज शिवगणचं वैयक्तिक दुसरं षटक मात्र इथे महागडं ठरलं, जे संघाच्या वतीने चौथं पाहायला मिळालं. ते 17 धावा खर्च करणारं, 1 विकेट जरूर प्राप्त केली परंतु धावा खर्च केल्या त्या 17. अक्षय करळकरने वैयक्तिक फेकलेलं दुसरं षटक, ते केवळ 6 धावांचं. एकूण 2 षटकांमध्ये 17 धावा खर्च केल्या त्या अक्षय करळकरने. आणि राज शिवगणच्या जर आपण विचार केला तर 2 षटकांमध्ये त्याने धावा खर्च केल्या त्या 28, म्हणजे महागडा ठरला तो राज शिवगण. आकाश रेवाळीने शेवटचं षटक इथे आपल्या माध्यमातून इथे हाताळलंय, जे 15 धावांचं इथे पाहायला मिळतंय. थोडंसं महागडे ठरले ते राज शिवगण आणि आकाश रेवाळे. 69 धावा बनवल्या गेल्या. 70 धावांचं आव्हान. कोण जिंकणार, कोण हरणार, कोणता संघ पुढील सामना खेळणार हे या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. नॉन स्ट्राईक गेला. अमित दरडी. आणि बॉलिंग मार्गमध्ये पहिलं षटक घेऊन शैलेश मधने. शैलेश मध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक यतीसाठी. लेग स्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल. पहिलाच बॉल इथे स्क्वेअर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलने संघाचा खाता इथे ओपन होईल.
तवदेश्वर नाणी संघाचं. प्रथम फलंदाजी करत असताना गुड मॉर्निंग संघाचंही खातं व्हाईट बॉलच्या माध्यमातून ओपन झालेलं पाहायला मिळालं होतं. यावेळी सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह करण्याचा इरादा होता. बॅटची बॉटम एज घेतले. यष्टीरक्षक प्रयत्न इथे करताना दिसलाय, परंतु अंतिम क्षणी निसटलेला हा बॉल. निर्धाव चेंडू. या सामन्यामध्ये जो जिंकणार आहे तो राम जानकी संघाविरुद्ध प्री क्वार्टरचा सामना खेळेल, प्री क्वार्टरचा मुकाबला खेळेल. खेळ आहे 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत, परंतु लॉंग ऑफच्या दिशेने अंकितने केलेलं क्षेत्ररक्षण, परंतु इथे चपळाई दाखवली गेली. पहिली रन जलद गतीने घेतली, थोडंसं मिसफील्ड झालेली पाहायला मिळाली. लगेचच दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि त्याला प्रतिसाद देताना आपण नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू इथे पाहायला मिळाला. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 3 या अंकावरती. 70 धावांचं एक मोठं आव्हान घेऊन मैदानात उतरलंय. तो यावेळी तवदेश्वर नाणी संघ शैलेश मध्ये पॉवर प्ले मधील पुढील चेंडू घेऊन. यस, यावेळी खेचला होता फटका पॉइंटच्या दिशेने. कॅप शोधायची होती, जागा शोधायची होती, प्लेस करायचं होतं बॉलला, परंतु सरळ चेंडू जाऊन सामावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे आलेला डॉट बॉल. यावेळी मिड ऑफच्या दिशेने खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करताना लगातार आलेले डॉट बॉल आहेत. यतीश शैलेश मध्ये तो यतीश बिरचे. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती. पॉवर प्ले मध्ये पॉवर पास फलंदाजीची अपेक्षा असताना इथे क्लीन बॉल्ड आहे. इथे क्लीन बॉल्ड होतोय. पॉवर पास हिट करण्याचा प्रयत्न होता तो यतीश बिर्जेचा आणि पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवतोय. यावेळी शैलेश मध्ये फलंदाजीमध्ये ही लाजवाब खेळ आणि गोलंदाजीमध्ये ही कमाल करताना पाहायला मिळालाय. पहिलाच बाहुबली खेळाडू यतीश बिर्जे क्लीन बोल्ड होऊन माघारी परतोय. पहिला धक्का पहिला हादरा इथे बसलाय तवदेश्वर नाणी संघाला. यतीश यावेळी निराश होऊन डगआउटच्या दिशेने परतेल. थोडंसं बॅकफूटवरती येऊन बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यष्टांचा वेध घेणारा हा बॉल इथे पाहायला मिळाला. थोडंसं वळण लेग स्टिक वरून मिडल स्टिकला येताना इथे पाहायला मिळतोय बॉल आणि इथे चकलाय यतीश. पहिला धक्का इथे बसतोय तवदेश्वर नाणी संघाला. राज शिवगण गोलंदाजीमध्ये थोडासा महागडा ठरला. 2 षटकांमध्ये 28 धावा त्याने खर्च केल्यात, परंतु जेवढ्या धावा दिल्यात तेवढ्या धावा जर त्याने इथे बनवल्या तर हा सामना इथे बनू शकेल. राज शिवगण पाहूया कशा पद्धतीने करेल फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सज्ज होईल शैलेश मध्येचा पुढील चेंडू खेळण्यासाठी. धावसंख्या 3, 1 गडी बाद. शैलेश एक आगळी वेगळी अशी रनिंग त्याच्या माध्यमातून, परंतु यावी फटका चुकलाय. क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक झेल इथे पकडला जातोय. राज शिवगण मैदानाच्या आतमध्ये आला, परंतु तेवढ्याच जलद गतीने राज शिवगण मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळणार आहे. यशस्वी ठरलाय तो शैलेश मध्ये. गोल्डन डक पहिला चेंडूचा सामना करत असताना बिग हिट करण्याचा केला गेलेला प्रयत्न. फटका इथे चुकलाय, प्रॉपरली मिडल झाला नाही. बॉटम एजला लागलेला हा बॉल होता. बॉटम एज घेताना पाहायला मिळालेला हा बॉल उंच हवेमध्ये आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. स्वतःला ऍडजस्ट केलं, जज केलं, अंदाज घेतला आणि त्यानंतर पकडली गेलेली ही कॅच पाहायला मिळते आणि पकडली गेलेली ही कॅच मॅच ही पकडून ठेवणारी ठरेल. हेमंत कांबळे
हॅलो. मैदानाच्या आतमध्ये कादर. कोण दाखल काय बोला तो. बॉलिंग मार्गवरती कादर. कादर मेमन. पहिला बॉल पॉवर प्लेचा, परंतु एक क्लासी शॉट. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका. बॉल दंदन करत सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. अमित दर्डी. अमित दर्डीच्या बॅटमधून निघालेला हा फटका. मनगटाचा पुरेपूर वापर आणि मनगटाचा दाखवला गेलेला जोर, त्यामुळे दर्शकांमध्ये पाहायला मिळाला शोर. धावसंख्या आहे ती 7. पुढील चेंडू. ऑन साइडला आहे. थोडीशी चूक झाली. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेला पाहायला मिळाला, परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल मात्र त्याच्या मागे इथे ड्रॉप होतोय. अंदाज इथे चुकलाय त्या या क्षेत्ररक्षकाचा, परंतु कव्हर फील्डमध्ये इथे आपण अंकित मुखर्जीला पाहिलं. बॉल त्याने सीमारेषे दरम्यान फील्ड केलंय. या चेंडूवरती मिळते ती 1 रन. धावसंख्या 8. कादर. जोरदार केलं गेलेलं अपील आणि एक शानदार डिलिव्हरी कादरच्या माध्यमातून. दमखम दाखवतोय आपली सिनियरिटी, आपला अनुभव मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून इथे सादर केला जातोय. आणि पुन्हा एकदा सुपर बेन आतिक. योग्य वेळी योग्य गोलंदाज, त्याचा वापर. आणि यावेळी बॉलला थोडीशी फ्लाईट दिली गेली होती. परफेक्ट यॉर्क फेकला गेलेला बॉल नॉन स्ट्राईक इनला. हेवी वेटेड फलंदाज आहे. लेग बायच्या स्वरूपात 1 रन मिळते. धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचेल. हेमंत कांबळे. बॅटची एज आहे. बॅटच्या माध्यमातून घेतली गेलेली 1 रन. स्वतःचं खाते इथे ओपन करताना हेमंत कांबळे. कादर. यस, याही वेळी ब्लॉक होलला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्राईक इनला यष्ट्यांचा वेध घेण्यासाठी केला गेलेला थ्रो आणि तत्वर घेतली गेलेले 1 रन. धावसंख्या 10 अंकावरती जाऊन पोहोचेल. अजूनही 60 धावांची आवश्यकता. दुसरं षटक आहे ते प्रगतीपथावर. कादरतोय हेमंत कांबळे. ताकदीच्या जोरावरती खेळण्याचा प्रयत्न नाकाम ठरतोय. षटक क्रमांक समाप्त होते ते यावी दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 गडी बाद 10 धावा. 24 चेंडूमध्ये 60 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट जर इथे आपण पाहिलं तर पर ओव्हर 15 धावा इथे प्रत्येक ओव्हरमध्ये बनवाव्या लागतील. यानंतर होणारा सामना राम जानकी विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो प्री क्वार्टरचा असणारा सामना असेल. जरा स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका, कारण ऑलरेडी आपल्याला सामन्याला विलंब झालाय. साहिल मदार.
राईट मोर द विकेट. फुल टॉस चेंडू ऑफ साईडला खेळ आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय शैलेश मध्ये. त्याने पकडलेला झेल इथे पाहायला मिळालाय आणि यावी माघारी परतावं लागतंय. अमित दर्डी याला वैयक्तिक 6 धावांची खेळी करून अमित दर्डी डगआउटच्या दिशेने परतेल. तिसरा धक्का इथे बसतोय दौदेश्वर नाणी संघाला. न्यू बॅटर दौदेश्वर नाणी संघाकडून अक्षय करळकर, मॅन फ्रॉम लांजा. लांजाचा खेळाडू. शानदार पकडले गेलेले कॅच इथे आपल्याला रिप्ले मध्ये पाहायला मिळते. शैलेश मध्ये बॉल पर्यंत पोहोचला, स्वतःला ऍडजस्ट केलं, बॉडी बॅलेन्स लाजवाब पाहायला मिळाली. थोडासा झुकला आणि अतिशय शानदार पद्धतीने बॉल कॅदर करताना पाहायला मिळाला तो शैलेश मध्ये. अक्षय करळकर सामना करण्यासाठी इथे सज्ज होईल. साहिल मदार अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये पाहायला मिळाले. फलंदाजी लाजवाब केले, गोलंदाजीमध्येही तो इथे यशस्वी ठरलाय. आणि अतिक पाटणकर यांनी दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरलेला खेळाडू साहिल मदार. राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावी बैठी खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळतोय. नजाकत भरा खेळला गेलेला फटका, परंतु मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये बॉल कॅदर करताना 1 रन इथे मिळेल. हेमंत कांबळे स्ट्रायकिंग एंडला. ताकदीवरती धमाका करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. स्वतःच्या सामर्थ्याला ओळखून खेळणारा खेळाडू, परंतु यावी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून जो ब्लास्ट, जो धमाका आपल्याला अपेक्षित आहे तो इथे झाला नाहीये. साहिल मदार आणि याही वेळी लो फुल टॉस यॉर्क फेकण्याचा प्रयत्न बॅटमध्ये उशिराने येतोय. नॉनस्ट्राईक केला गेला थ्रो आणि इथे तिसऱ्या अंपायरची मदत इथे घेतली जाईल. थ्रो थोडासा उशिराने पोहोचला होता, परंतु साहिल मदारने तेवढ्याच गतीने इथे गॅदर करून यष्टांच्या दिशेने पास केला आणि यष्टांवरती आदळलेला बॉल थर्ड अंपायर के दाद इथे मागितली जाते. काय येतोय निर्णय, परंतु फिल्डिंग इथे लाजवाब पाहायला मिळाली गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या या क्षेत्ररक्षकाकडून. आणि इथे आउट करार केला जातोय. फलंदाज इथे गारद होईल. डगआउटच्या दिशेने परतेल तो हेमंत कांबळे. फिल्डिंगचा एक चांगला नमुना इथे पेश केला गेलाय. चांगली थोडीशी यष्टांपासून दूरवरती केली गेलेली फेकी होती, परंतु साहिल मदारने ज्या पद्धतीने बॉल गॅदर केला आणि ज्या पद्धतीने स्टंपच्या दिशेने त्याने फेकला, त्यामुळे सक्सेसफुल ठरला तो साहिल मदार. हेमंत कांबळे निराश असेल, हताश असेल आणि यावी माघारी परत होते हेमंत. फलंदाज यावी इथे दाखल झालाय विजय शिंदे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून याला ओळखलं जातं, परंतु क्रिकेट वेड असं व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम, क्रिकेटसाठी सर्व काही, असा सचिन विजय शिंदे नॉन स्ट्राईक एंडला. साहिल मदारचा हा बॉल आहे. लो फुलटॉस बॅटवरती घेतलाय. हेलिकॉप्टर उडवायचं होतं, परंतु बॉल जातोय अतिक पाटणकर यांच्या दिशेने. बॉल फील्ड केला गेलाय. थ्रो करेल, तदवर घेतली जाईल ती 1 रन. धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचेल. कोणती आक्रमकता विशेष इथे पाहायला मिळाली. ज्यावेळी धावांचा पाठलाग करायचा असो त्यावेळी आक्रमकता इथे असणं अपेक्षित होतं, ती इथे विशेष पाहायला मिळाली नाही. परंतु यावेळी खेळला गेलेला मोठा फटका, परंतु सीमारेषेच्या दरम्यान क्षेत्ररक्षक बॉलचा पुरेपूर पाठलाग करताना पाहायला मिळालाय. एक चांगलं अंतर त्याने इथे कापलंय. बॉलपर्यंत पोहोचतोय, फील्ड करतोय, थ्रो करतोय आणि इथे मिळत आहेत फक्त आणि फक्त 1 रन. साहिल मदार फुल टॉस चेंडू ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, फसलाय फटका. फॉलो थ्रो मध्ये जातोय, जज करतोय आणि कॅच पकडतोय. कॅच अँड बोल्ड.
अक्षय करळकर इथे गारद झालाय. लांजाचा दुरंदर खेळाडू, एक दर्जेदार गोलंदाज म्हणून आपण इथे पाहिलंय. सरस ठरलंय आणि या स्पर्धेतली पहिली लगातार 4 विकेट घेण्याची किमया करणारा हा खेळाडू इथे ठरतोय. परंतु या महामुकाबल्यामध्ये महत्त्वपूर्ण या सामन्यामध्ये फलंदाजीचा जलवा मात्र याच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. निराश होऊन तो डगआउटच्या दिशेने परतेल. न्यू बॅटर क्रीडागडाच्या आतमध्ये प्रवेश करताना इथे दिसतोय. सौरभ गुरव आणखीन एक बाहुबली खेळाडू आहे, ताकदवान खेळाडू आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये ताकदीच्या जोरावरती काही मोठे फटके इथे पाहायला मिळत आहेत का? 3 षटकांचा खेळ इथे संपन्न. धावसंख्या 13 या अंकावरती स्थिरावले. सत्तावन्न धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 57 धावा. कादर बॉलिंग मार्गवरती कादर वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघाच्या माध्यमातून 4थं षटक. विजय शिंदे सामना करण्यासाठी इथे सज्ज होतोय. राईट हँड राऊंड दी विकेट. 4थ्या षटकातील पहिला बॉल कादर याचा. यावी बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय तो साहिल मदार, परंतु प्रॉपरली गॅदर करू शकला नाहीये. निसटलाय झेल. विजय शिंदेला मात्र एक संधी इथे जरूर मिळेल. एक रन इथे मिळते. धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 56 धावांची इथे आवश्यकता आहे. सौरभ गुरव यावेळी ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपरली मिडल झाला नाही. स्टिकरवरती आदळतोय बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. जिथे आहे घोषित क्षेत्र. एकच रन इथे मिळेल. सिंगल डबलने मात्र हा सामना इथे जिंकला जाणार नाहीये आणि कुठेतरी हा सामना निसटलाय धावदेशी नाणी संघाच्या हातातून. म्हणून त्यामुळे अतिशय रिलॅक्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आहे. फुल टॉस चेंडू पंच केलाय. स्टेट येतोय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे शैलेश मदने. बॉल फील्ड करेल. धावसंख्या पोहोचेल 16 या अंकावर. औपचारिकता या मॅचमध्ये, कारण जो धमाका, जो पलटवार करणं अपेक्षित आहे, आवश्यक होता, तो इथे झाला नाही. परफेक्ट यॉर्क ऑन साईडला खेळला गेलाय. विजय शिंदेच्या माध्यमातून खेळला गेलेला हा फटका, ज्या फटक्यावरती मिळेल फक्त 1 रन. उर्वरित बॉलचे पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न या जोडीकडून इथे केला जातोय. सिंगल गेट स्ट्राईक रोटेट करत हे दोघं जण उर्वरित चेंडूचा पुरेपूर आनंद घेताना क्रिकेटचा मजा लुटताना इथे पाहायला मिळत आहेत. इथे पंचांच्या माध्यमातून विचार येईल. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. यस, ताकदीने खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक अंकित मुखर्जी बॉल फील्ड करताना. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त. 12 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे आणि या मॅच वरती पूर्णपणे कब्जा मिळवलाय तर गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाने. फलंदाजीमध्ये केली गेलेली शानदार कामगिरी, त्यामुळे बनवल्या गेलेला 69 धावा, 70 धावांचं ठेवलं गेलेलं लक्ष परंतु धावदेश्वर नाणी संघाने मात्र इथे निराशा केली. कारण जो सुरुवात, जो प्रारंभ, जो आरंभ आम्हाला अपेक्षित होता तो इथे मिळाला नाही. पण त्यानंतर निराशाजनक सातत्यपूर्ण झालेली फलंदाजी, काही गमावलेल्या विकेट, त्यामुळे कमबॅक करू शकला नाही तो धावदेश्वर नाणी संघ. यावेळी मात्र कॅच पकडली गेले. सौरभ गुरव यावेळी डगआउटच्या दिशेने. शोएब काजी याच्या नावावरती नोंदवली जाईल ती ही पहिली विकेट. अजूनही 11 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे.
आतापर्यंत 6 गडी गमावलेत धावदेश नाणी संघाने. यानंतर प्री क्वार्टरचा सामना इथे होईल. रामजानकी गावखडी विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यामध्ये जो विजयी संघ ठरेल यांच्यामध्ये. आणि याही वेळी आडव्या बॅटनेच वार करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. शोएब. खेळ अतिशय शांतपणे चाललाय. जी ऊर्जा मॅचमध्ये पाहिजे ती इथे कुठेच पाहायला मिळत नाहीये. सिंगल डबल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा चाललेला प्रयत्न, परंतु यावेळी गोलंदाजी लाजवाब पाहायला मिळाली, सरस पाहायला मिळाली. काही मोहरे लवकरात लवकर गारद इथे झाले. त्यामुळे गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाने ताबा ठोकला या मॅचवरती. परंतु जो प्लॅनिंग धावदेश नाणी संघाने टॉस जिंकल्यानंतर आखलं होतं त्या प्लॅनिंग प्रत्यक्षामध्ये उतरवलं गेलं नाही. त्यामुळे कम्प्लिटली बॅकफूटवरती जात राहिला तो धावदेश नाणी. फील्डमध्ये केल्या गेलेल्या चुका, काही निसरलेल्या कॅचेस, चुकीच्या पद्धतीने पडली गेलेले टप्पे आणि त्यामुळे समोरच्या खेळाडूला मिळालेली संधी आणि त्या संधीचा केलं गेलेलं सोनं. आणि या विजय शिंदे ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॅट बॉलचा संपर्क नाही झाला इथे. डॉट बॉल शोएबच्या माध्यमातून. हा खूप टप्पा होता. ऑफ साईडला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरने खेळण्याचा इरादा. संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त होते. ते यावी 5वं. 6 गडी बाद 19 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता उरते या मॅचमध्ये, परंतु उर्वरित 6 चेंडूचा आनंद घ्यायचा आहे. उर्वरित 6 चेंडूमध्ये आपल्याला खेळायचं आहे. या एकाच उद्देशाने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवरती येतोय शैलेश मध्ये. शेवटचे 6 चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल शैलेश मध्ये याचा. यावी फटका लाजवाब सीमारेषेच्या पार जातोय. षटकार इथे पाहायला मिळतोय. 6 धावा इथे मिळतील. आकाश रेवाळेच्या बॅटमधून आलेला हा फटका जो 6 धावा देऊन गेलाय. आणि याही वेळी स्टेटस खेळण्याचा प्रयत्न, परंतु गती कमी ठेवली. टप्पा थोडासा यष्टांपासून दूरवरती ठेवला. तुम्ही निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. लो फुल टॉस लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या दरम्यान 1 बाउन्स बॉल फील्ड करेल. एकच रन. 26 अंकावरती पोहोचते धावसंख्या. यावी भिरकावून दिलाय, घुमावलाय आणि टिकलर झोन मध्ये दवडलाय बॉलला. त्यामुळे विजय शिंदेला मिळतील त्या 2 धावा. पहिल्या 3 चेंडू खेळत असताना 3 चेंडूवरती घेतलेल्या 3 धावा आणि त्यानंतर विजय शिंदेच्या माध्यमातून आलेले 3 डॉट. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हलर डीपला. आधी बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळालाय. बॉल फील्ड केलाय, थ्रो करतोय. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 29 29 रन. आणि 40 धावांनी विजयी ठरलाय. यावी गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब.
विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि त्याचबरोबर धावदेश नाणी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. अतिशय चांगली खेळी आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याबद्दल जय भैरव चषक 2025 कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आणि या मॅचचा हिरो, मॅच विनर, मॅच मेकर, ज्याची कामगिरी राहिले दमदार, तो गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचा साहिल मदार. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच साहिल मदार. 24 धावा आणि त्याचबरोबर बॉलिंगमध्ये मिळवलेला 2 विकेट, अष्टपैलू कामगिरी करणारा साहिल मदार या सामन्याचा हिरो ठरतोय, मॅन ऑफ द मॅच ठरतोय. यानंतर होणारा सामना रामजानकी गावकडी विरुद्ध गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब. प्री क्वार्टरचा हा होणारा सामना इथे असेल. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो लक्ष्मीकांत भाटे संघाविरुद्ध क्वार्टर फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. प्री क्वार्टरचा होणारा सामना रामजानकी गावकडी विरुद्ध गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉसबॉक्सच्या दिशेने उपस्थित राहा.